श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नवरात्रीत या 9 राशींवर होईल आई जगदंबेची कृपा। लवकर श्रीमंत बनण्याचे आहे योग। यंदाच्या वर्षी संपूर्ण 9 दिवस नवरात्र साजरी केली जाणार आहे। नवरात्रीत एकही तिथी क्षय होणार नाही। जेव्हा नवरात्र 9 दिवस साजरी केली जाते तेव्हा ते कल्याणकारी आणि शुभ ठरणारे असते। यावेळी नवरात्रात सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे। याबरोबरच अमृत सिद्धी हा योग ही प्रभावित होणार आहे। या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस असणार आहे। यंदा दुर्गा देवी हत्ती वाहनावर आरूढ होऊन म्हणजेच गजानन स्वरूपात पृथ्वीवर येईल। याच वाहनावर आरूढ होऊन दुर्गा देवी परतही जाईल असं सांगितलं जात आहे। दुर्गा देवीचे हत्ती वाहन अतिशय शुभ मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार नवदुर्गेचे होणारे आगमन कोणत्या राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकते? नवरात्र उत्सवाचा काळ हा कोणत्या राशीसाठी लाभदायक असणार आहे? कोणत्या राशीवर आई जगदंबेची कृपा होणार आहे? चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्ग गजारूढ आगमन विशेष लाभकारी ठरणार आहे। काही काम सावधगिरीने करावे लागतील, काळजीपूर्वक करावे लागतील, थोडी भीती बाळगावी लागेल। परदेशी काम करणाऱ्या लोकांची तुमचे संबंध चांगले राहतील। भविष्यात तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल। खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते। देवीच्या कृपेने तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल। सामाजिक संबंधातही वाढतील। भाग्याची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे। भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल। आर्थिक व्यवहाराला नवी चालना प्राप्त होणार आहे। आर्थिक प्राप्तीचे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होणार आहेत। आता इथून पुढे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे। आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहे। पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवले तर पैसा कमावू शकाल। जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल। प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते। आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात
तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचं गजारूढ आगमन चांगले ठरेल. देवीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावाल. तुमची कामं सकारात्मक दृष्टिकोन आणि संयमाने पूर्ण करू शकाल. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक न होण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातो. तुमच्या योजना चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना ही देवीचा आशीर्वाद मिळेल. उत्पन्नात चांगलीच वाढ होईल. आता वळूया मिथुन राशीकडे. या राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे मीन राशीचा शुक्र या राशीच्या लोकांना लाभ देणार आहे. सोबतच त्यांना इतर मार्गांनीही धनलाभ होण्याची शक्यता आहे. या लोकांना करिअरमध्ये फायदा होणार आहे. त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनाही लाभ होणार आहे. त्यांचा व्यवसाय वाढू शकतो. मोठा सौदा होऊ शकतो. परदेशाशी संबंधित कामे करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. अनोख्या रोमांसचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचं गजारूढ आगमन नक्कीच अनुकूल ठरेल. देवी दुर्गेची तुमच्यावर असीम कृपा राहील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचे उत्तम परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. नोकऱ्या आणि व्यवसाय करणारी लोक त्यांचं ध्येयही पूर्ण करू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय. तुमच्या यशाची चर्चा सुद्धा होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नवीन व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही. यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकतात. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. त्यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचं गजारूढ आगमन शुभ ठरणार आहे. माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. काही काळापासून प्रलंबित असणारी कामेही पूर्ण होऊ शकतील. सासरच्या मंडळींशी संवादपूर्वक संवाद चालू असेल. नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करत असाल तर देवीच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबाच्या आरोग्याची पूर्ण काळजी मात्र घ्यावी. आजूबाजूचा ताण आणि नकारात्मक प्रभाव तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर होऊ देऊ नका. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीनेच करा. या राशीच्या लोकांची कामे अगदी सहज पूर्ण होतील. त्यांना नशिबाची विशेष साथ मिळेल. यामुळे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. खूप काळानंतर जीवनात आनंदाच्या गोष्टी घडणार आहेत. नातेसंबंध सुधारतील. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी उत्तम काळ आहे. आर्थिक लाभ होईल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. याची जाणीव ठेवा. तुमचा प्रियकर किंवा प्रियसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. अनोख्या रोमांसचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. त्यानंतर आहे
सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचं गजारूढ आगमन तुम्हाला आक्रमकतेचा सल्ला दिला जातो. कामासोबतच कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या. देवीच्या कृपेने तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतील. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, भावंडाची साथ मिळेल. परंतु मतभेद मिटवण्याचा प्रयत्न मात्र तुम्हाला करावा लागेल. सिंह राशीच्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवहार जमून येण्याचे संकेत आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक उन्नती घडून येण्याचे संकेत आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्ती होणार आहे. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुम्ही बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल. परंतु या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकता की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे, अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही जण दूरचा प्रवासही साठी रवाना व्हाल. त्यामुळे तुम्हाला दगदग होईल, परंतु खूप फायदाही होईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमची जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीसाठी नवदुर्गेचं आगमन उत्तम ठरू शकेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर चांगले प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे आणि प्रगतीचे मार्ग प्रसिद्ध होतील. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर अनोळखी किंवा नवीन लोकांबरोबर आर्थिक घाई करण्याचा प्रयत्न करू नका. कन्या राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा
नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. ग्रहांच्या प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नोकरीत अडकलेली कामे आता पूर्ण होतील. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरत आहात असे तुम्हाला वाटेल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींसमोर चमकवेल. आज तुम्हाला कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही, म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता. परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची गरज असते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. त्यानंतर आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी नवदुर्ग गजारूढ आगमन आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे. तुमचा सामाजिक परीघ वाढेल. धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्या. देवीच्या कृपेने प्रेमजीवन सकारात्मक होईल. विरोधकांना कमी लेखू नका. काम फलित होण्यासाठी प्रयत्न करा. घरातील सदस्यांच्या संबंधांबाबत थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. नोकरदारांचे त्यांच्या टीमशी आणि सहकाऱ्यांची चांगले संबंध राहतील. आता वळूया वृश्चिक राशीकडे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. जीवनाचा आनंद
घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबतही कुणीच नसेल. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. मित्रासोबत गप्पा मारणे एक चांगला टाईमपास असू शकतो, परंतु सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचं गजारूढ आगमन मंगलदायक ठरणार आहे. घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन करता येईल. जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. कामाच्या ठिकाणी काही गुंतागुंत होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेतून सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्साहात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात असे तुम्हाला वाटेल. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचं आगमन चिंतामुक्तीचे ठरू शकते. आशावादी दृष्टिकोन असल्यास गोष्टी सहजतेने पुढे जाऊ शकतात. अविवाहित आहेत त्यांची या काळात एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. सामाजिक कल तुमचा वाढणार आहे आणि लोकांमधील तुमची प्रतिमाही सुधारणार आहे. घरातील तणावपूर्ण परिस्थिती सहजपणे हाताळू शकाल. व्यवसायातील तुम्ही तुमच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण करू शकता आणि तुमचे प्रेम जीवन हळूहळू आनंदी होईल. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुमच्या भाऊ बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच, परंतु यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा यांचा विचार करत नाहीत. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम सफरीवर जाणार आहात.
तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकतेने पाहण्यास होईल. सातत्याने विविध गोष्टीवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळून घेणे तुम्हाला कठीण पडेल. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्गेचे हे गजारूढ आगमन सकारात्मक असणार आहे. आगामी काळात अनेक सुधारणा दिसतील. सकारात्मक विचारांनी प्रत्येक समस्येवर मात कराल. तुमच्या मनात आनंद आणि उत्साहाची भावना राहील. जे सौजन्यशील क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना यश आणि प्रगती मिळेल. मित्रांसोबतचे संबंधही चांगले राहतील. परंतु तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल तर ती अंमलात येईपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. प्रत्येकाच्याच गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होईल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवा. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवदुर्ग आगमन नक्कीच यशदायी ठरू शकतं. करिअरचा आलेख तुम्हाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. कुटुंबातील सदस्यांची संबंध चांगले होतील. प्रत्येक कामात त्यांचं सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या संपू शकतील. काही शुभ कार्यक्रमांचे आयोजन करू शकाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहाल. मित्रांची मदत उपयुक्त ठरू शकेल. गुंतवणुकीमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. आता वळूया राशीचक्रातल्या सगळ्यात शेवटच्या राशीकडे, म्हणजेच मीन राशीकडे. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमचा जोडीदार काळजी घेईल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आणि त्यानंतर आहे मीन राशी.
मीन राशीसाठी नवदुर्गेचं गजारूढ आगमन सामान्य असणार आहे. प्रत्येक कामात सक्रियता राहील. समाजात आणि कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. घरामध्ये धार्मिक कार्य होतील, ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल. तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला यश मिळू शकतं. वडिलांसोबत मात्र काही गैरसमंजस्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मात्र संवादातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता. पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतं. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. आजचा दिवस रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमचा किंवा तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.